श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 11 दिवसाची सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची अशी ही सेवा करायची आहे. बघा, जीवनातील कितीही वाईट दिवस असो, तुम्हाला वाटेल की असं दुःख कोणालाच नाही, माझ्याच का पाठीमागं आहे, हे सगळं दूर होईल अशी ही सेवा आहे. मग ती कोणती सेवा आहे, कशा पद्धतीने करायची आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते बघा की आपण ह्या दत्त जयंती सप्ताहाच्या काळामध्ये आपण देखील गुरुचरित्राचं पारायण करावं. आणि होतं बरं, इच्छा ही स्वामी महाराज आपली नक्कीच पूर्ण करतात आणि ती होणार आहे. आज नाही झाली तर पुन्हा कधी होईल, पण इच्छा पूर्ण होणार आहे. मग आता आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं होत नाही तर मग दुसरी कोणती सेवा करायची. बघा, आता 11 दिवसांची सेवा म्हणजे 24 नोव्हेंबर ते दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. मग आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हणताल की आम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, समजा लहान बाळे, प्रेग्नेंट असतो, समजा व्यवसाय आहे, नोकरी आहे, मग शक्य होत नाही, किंवा नियमांचं आपल्याला असे अनेक प्रश्न असतात. मग स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकतात. अगदी 11 दिवसामध्ये 11 पारायण होतील. आता 11 पारायण म्हणजे कसं, तर पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत एका बैठकीत पूर्ण करणं. परत लगेच तुम्हाला वाटेल एका बैठकीत पूर्ण होत नाही, माझं लहान बाळ आहे, झोपलं तरी उठतं, किंवा अचानक झोका लोटावा लागतो, किंवा काहीही कारणास्तव आपल्याला उठावंच लागतं. काही हरकत नाही, उठा ना तुम्ही. स्वामी तुमची सेवा आणि श्रद्धा बघतात, त्यामुळे काहीच हरकत नाही. तुम्हाला पारायण करायचं आहे ना, सेवा करायची आहे ना ही 11 दिवस, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपल्या पुढं हेच ध्येय ठेवायचं की मला सेवा करायची आहे. मग तुम्ही अगदी बघा, एका दिवसाचं समजा एकाच बैठकीमध्ये किंवा एका दिवसात एक पारायण करणं शक्य होत नसेल तर प्रत्येकी समजा एका दिवसात 3 अध्याय वाचून करू शकतात, किंवा 3 दिवसात एक पारायण पूर्ण करू शकतात. 7 अध्याय वाचून एका दिवशी 7, दुसऱ्या दिवशी 7, तिसऱ्या दिवशी 7 असं करू शकतात. काहीच हरकत नाही. आपण काही का होईना सेवा करणं महत्वाचं आहे. तसेच बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप ही सेवा करू शकतात. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा आपल्याला कोणत्या करायच्या आहेत ते पाहणार आहोत. या सेवेचा वेळ फक्त 12 ते 12:30 हा वेळ ठेवायचा नाही, कारण की ही जी वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे आपल्याला फक्त एवढी वेळ सोडता तुम्ही कधीही करू शकतात. आता बघा, स्वामी चरित्र सारामृत अगदी तुम्ही देवघरासमोरच बसून वाचावं म्हणून काही मान नाही. आसन घ्या, हॉलमध्ये बसा, दुसऱ्या खोलीमध्ये बसा. अगदी तुमचा व्यवसाय आहे तिथे देखील तुम्ही पारायण करू शकतात. समजा व्यवसाय आहे, आपल्या हाताखाली देखील समजा आपल्या सोबती काही कामाला आहेत व्यक्ती, मग ते लक्ष देतील. आपण अर्धा तास 1 तास वाचन करूच तर होऊ शकतं आपलं पारायण तिथं देखील. तसेच बघा, आता समजा तुम्हाला नाहीच वाचन करणं होत, मोबाईलवर लावून देऊन ऐका तुम्ही. ही देखील सेवा स्वामींना मान्य आहे, ती देखील सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचते. तसेच आता स्वामी समर्थ मंत्र जप करा, किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्र जप देखील 11 माळी करा ह्या 11 दिवसामध्ये. म्हणजे 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरला यावर्षी गुरुवार देखील आलेला आहे. असा सुवर्ण योग जुळून आलेला आहे आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा आलेली आहे. तर हे देखील करू शकता. किंवा मग आपण गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय अगदी नित्यसेवेप्रमाणे वाचन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत, खूप म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की घोर कष्ट आहेत माझ्या जीवनामध्ये. मग हेच कष्ट दूर होण्यासाठी आपल्याला ह्या 11 दिवसाच्या सेवेमध्ये, आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही सेवा मात्र आपल्याला देवघरासमोर दिवा लावून आसन घेऊनच करायची आहे बरं. घोर कष्ट उद्धार स्त्रोत
हा जो आहे ना स्तोत्र, तो 51 वेळा तरी म्हणा, म्हणजे 11 दिवस न चुकता न खंड पडता 51 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. आणि आता ही जर सेवा करायला सुरुवात केली तर मधात खंड पडू द्यायचा नाही. अगदी बघा, ह्या सेवेनं देखील जीवनाचं सोनं होतं. आता हा जो घोर कष्ट उद्धार स्तोत्र जो आहे, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेला हा स्तोत्र आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून आणि कष्टापासून आपल्याला सुटका मिळवते. हा स्तोत्र जर आपण पठन केले तर चिंता कष्ट कमी होतात, मन शांत आणि समाधान मिळते. दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. बघा ना, या स्तोत्राच्या नावातच काय आहे, घोर कष्ट उद्धारण. या नावातूनच याचा अर्थ असा स्पष्ट होतो, म्हणजे घोर कष्ट आणि उद्धार हे दोन्ही शब्द मिळून कष्टापासून मुक्ती असा होतो. आता हे जर आपण स्तोत्र जर पठन केलं तर याचे फायदे अनेक आहेत. सर्व दुःखापासून चिंतापासून सुटका मिळते, जीवनात शांतता समाधान मिळते, श्री गुरु दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते, मनुष्य जन्मातील पाप आणि पुण्य याच्या समिश्रणातून होणाऱ्या चक्रातून मुक्ती मिळण्यास मदत होते. जर हा स्तोत्र आपण नियमितपणे श्रद्धेने पठन केले असतं त्याचं फळ देखील आपल्याला तितकंच अधिक प्रमाणामध्ये मिळतं. बघा, तुम्ही यातील कोणतीही सेवा करू शकता. अगदी मंत्र म्हणा किंवा मग स्वामी नामजप करा, दत्त महाराजांचा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो म्हणा, गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय ही सेवा करा. आणि आता बघा, तुमच्या जीवनामध्ये किती अडचणी आणि किती समस्या आहेत हे तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे जर तुमच्याकडनं सेवा शक्य होत असेल तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रमची सेवा करा. आयुष्याचं सोनं होईल. ही संधी परत आपल्याला वर्षभरच नंतरच असते बघा. तसेच आता ह्या सेवा करत असताना मांसाहार अजिबात करायचा नाही, परान्न घ्यायचं नाही. कुटुंबातील कोणी जर मांसाहार करत असेल करू द्या, आपल्याला सेवा करायची. घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाहीत, कुणाला अपशब्द बोलायचं नाही आणि होईल तेवढी घरामध्ये शांतता ठेवायची. कारण की बघा, ह्या 7-8 दिवसामध्ये दत्त महाराजांच्या ज्या लहरी असतात, जे तत्व असतात ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. साक्षात दत्त महाराज आपल्या घरात येऊन पाहतात की आपली सेवा, म्हणजे जिथे प्रसन्न वाटन तिथं देव नक्कीच असतो बरं. सेवा ते चालू आहेत ते, मग त्यामुळे आपल्याला घरामध्ये होईल तेवढं वातावरण शांतच राहू द्यायचं आहे. आणि आता बघा, तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घराच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन सेवा करण्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये घ्या. कारण की तिथे बघा सगळ्या सेवा होतात. खूप म्हणजे ज्याचं नशीब, मी तर म्हणाल नशीबवानालाच सेवा घडू जाणं. कारण की कधी कधी एवढी इच्छा असते ना, पण लहान मुलं असतात, आपण कुटुंबापासून लांब असतो. समजा घरी समजा आता एवढी इच्छा आहे, पण आता आपले लहान मुलं कोणापाशी ठेवायचे असा प्रश्न पडतो. आणि मग जायचं कसं? तर मग मी तर म्हणाल की बाबा खरंच ज्याचं खूप पुण्यवान आहेत की त्यांनाच केंद्रामध्ये जाऊन सेवा होते असं म्हणावं लागेल. मग ज्यांची होती त्यांचं खरंच भाग्य. आणि आपल्याला, आपण घरी आहोत तर आपल्याला घरी देखील सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 11 दिवसाच्या काळामध्ये स्वामींच्या, दत्तगुरू महाराजांच्या होईल तेवढ्या उच्च कोटीच्या सेवा करून घ्यायच्या आहेत आणि आयुष्याचं सोनं करायचं आहे. आता तुम्हाला हे घोर कष्ट उद्धार स्तोत्रम जर संकल्पयुक्त करायचं असेल, जर संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असेल, संकल्पयुक्त मंत्र जप करायचा असेल, गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय बी संकल्पयुक्त करायचा असेल, तर त्या अगोदर तुमच्या घराच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामींचे केंद्र असेल तर तिथं नारळ खडीसाखर घेऊन जा. तुम्ही कशासाठी करतात हे स्वामींना सांगा. स्वामींना म्हणा की माझ्याकडून अगदी निर्विघ्नपणे ही सेवा पार पडू द्या, माझ्याकडून करून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.